पेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयात भाजपचे युवा नेते जयेंद्र शेळके यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप करण्यात आले. तसेच रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश, स्पोर्ट्स किट, दप्तर, वह्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानुसार वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जयेंद्र शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. या सामाजिक उपक्रमाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी जयेंद्र शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानत उपक्रमाचे कौतुक केले. मी आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सहकारी कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की वेगवेगळे सामाजिक उपक्रम ते आपापल्या परिसरातल्या लोकांसाठी वर्षभर करत असतात. या कार्यक्रमांना माझ्या वाढदिवसाचं औचित्य त्यांनी दिलं आणि ते कार्यक्रम अधिक व्यापक मोठे केलेले आहेत. माझ्या परीनं जिथं जिथं मला पोहोचता येणं शक्य आहे मी पोहोचतोय. अनेक कार्यक्रम असे झाले मी स्वतः तिथं जाऊ शकलो नाही, पण माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम केले. अशा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सातत्यानं देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही पाहतोय की ते कशा पद्धतीनं निरपेक्ष वृत्तीनं समाजाची सेवा करतायत. आणि अशा वेळेला माननीय देवेंद्रजींनी सांगितलं होतं की सामाजिक उपक्रम करा, सेलिब्रेट करू नका. तर त्या पद्धतीनं मी आवाहन केलं सहकाऱ्यांना. सगळे मिळून हे आव्हानाला प्रतिसाद देत आहेत. आज जयेंद्र शेळके यांनी या ठिकाणी या रायगड जिल्हा परिषदेच्या ओवे शाळेच्या बरोबरीनं इथं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 8वी 9वी 10वीची शाळा आहे. या शाळेमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी सँडल दिले. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं त्यांना स्कूल बॅग, वह्या, त्याच्यावर डबे असं साहित्य देण्यात आलंय. गणवेश, स्पोर्ट्स किट. कारण खूप विश्वासानं ओवेपेठ ग्रामस्थांनी ही शाळा बांधण्याच्यासाठी त्यावेळेला इथं जागा दिलेली होती. 7वी पर्यंतची जिल्हा परिषदची मराठी शाळा आणि त्याला जोडून ही 8वी 9वी 10वी मराठी शाळा. मी 124 विद्यार्थ्यांची नावं पाहिली. सगळी म्हणजे आपण 2-5% अपवाद सोडा तर सगळी गावातले विद्यार्थी आहेत. गावातले या परिसरातले विद्यार्थी राहत आहेत. म्हणजे मराठी शाळेमध्ये अजूनही लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे हा विश्वास मराठी शाळेवरती आणि त्याचबरोबरीनं चालवणाऱ्यांवरती राहावा यासाठी काम करणे आमचं कर्तव्य आहे. मी या संस्थेचाही संचालक आहे आणि त्याचबरोबर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचाही अध्यक्ष आहे. त्यामुळे मी ग्रामस्थांचं या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीनं या मुलांना हे संस्कार देता यावेत, चांगल्या पद्धतीनं या मुलांना सुविधा देता याव्यात. या शाळेनं सर आता मगाशी सांगत होते दरवर्षी स्पोर्ट्स मध्ये तर मोठ्या प्रमाणावरती पारितोषिकं मिळत आहेत. 124 जर आमची आज विद्यार्थी संख्या असेल त्यापेक्षा जास्त मेडल्स आमची जिल्हा स्तरावरची झालेली आहेत. तर त्यामुळे चांगल्या पद्धतीनं मुलांना घडवण्याचं काम आमचे सर्व शिक्षक मंडळी करतायत. तर मी त्यांचे अभिनंदन करतो. विशेषत्वानं जयेंद्र शेळके आणि आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत, भाजपचे कार्यकर्ते हे या शाळेच्या पाठीमागे उभे आहेत, त्यांचं सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. धन्यवाद.